निळा कोल्हा. एके दिवशी एक कोल्हा अन्नाच्या शोधात शहरात जातो. तो अन्न शोधत असताना काही कुत्रे त्याच्या मागे लागतात. तो कोल्हा घाबरतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी एका घरात पळतो. त्या घरात ड्रम्स भरून रंग असतात. तो कोल्हा लपण्यासाठी ड्रम मध्ये उडी मारतो. त्या ड्रम मध्ये निळा रंग असतो आणि त्यामुळे तो कोल्हा निळा होतो. तो जंगलात परततो तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही. कोल्हा म्हणतो, मला देवाने पाठवले आहे जंगलाचे रक्षण करायला. सर्व प्राण्यांना हे खरं वाटते आणि ते त्या कोल्ह्याला जंगलाचा राजा बनवतात. सिंह आणि हत्ती त्याचे गार्ड बनतात. सर्व प्राणी त्याची सेवा करतात आणि त्याला रोज अन्न आणून देतात. एके रात्री काही कोल्हे जंगलात ओरडायला लागतात. निळ्या कोल्ह्याला राहवत नाही आणि सवयीप्रमाणे तोही ओरडतो. हे बघून दुसऱ्या प्राण्यांना कळते की हा तर कोल्हा आहे. सिंह रागाने त्याच्या अंगावर उडी मारतो. सगळे प्राणी त्याला जंगलाबाहेर हकलतात. कथेचं तात्पर्य, माणसाचा खरा स्वभाव फार लपून राहत नाही. लबाड कोल्हा. आज मी तुम्हाला कावळ्याची गोष्ट ऐकवणार आहे. एके दिवशी एक लहान मुलगी पाव खात असते. तितक्यात एक कावळा जोरात उडून येतो आणि तिच्या हातातून पाव खेचून उडून जातो. नंतर तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. हे दृश्य एक कोल्हा बघतो आणि पाव बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो झाडाखाली येतो आणि कावळ्याला म्हणतो, तू किती सुंदर दिसतोयस आणि तुझा आवाजही गोडच असेल. मला एक गाणं ऐकवशील का? त्या मूर्ख कावळ्याला वाटते, मी खरंच एवढा सुंदर आहे आणि आवाज माझा इतका छान आहे. चला एक गाणं म्हणतोच. तो गाण्यासाठी आपले तोंड उघडतो आणि त्याच्या चोचीतून पाव पटकन खाली पडतो. कोल्हा लगेच ते उचलतो आणि पळून जातो. कथेचं तात्पर्य, स्वार्थी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये. कोल्हा आणि करकोचा. एक कोल्हा आणि एक करकोचा मित्र असतात. एकदा कोल्हा त्याला घरी सूप प्यायला बोलवतो. तो पसरट ताटात सूप वाढतो. कोल्हा म्हणतो, चला सूप प्यायला सुरू करूया. असं म्हणून तो भरभर सूप पितो आणि चाटून पुसून ते संपवतो. करकोच्याला मात्र ते सूप पिताच येत नाही. त्याची चोच लांब असल्यामुळे आणि ताट पसरट असल्यामुळे त्याला उपाशी राहावं लागतं. काही दिवसांनी करकोचा कोल्ह्याला सूपचं आमंत्रण देतो. तो गरमागरम आणि रुचकर सूप बनवतो आणि बरणीत ते सूप वाढतो. करकोचा म्हणतो, चला सूप प्यायला सुरू करूया. तो आपली लांबडी चोच त्या भांड्यात घालतो, सूप पितो. पण कोल्ह्याला मात्र सूप पिता येत नाही. त्या भांड्याचं तोंड इतकं रुंद असतं, त्याचं तोंड जाईना. आपण करकोच्याची मस्करी केली हे कोल्ह्याला उमजते. कथेचं तात्पर्य, जशास तसे. कोल्हा आणि द्राक्षे. एके दिवशी एक भुकेला कोल्हा द्राक्षाच्या मळ्यात येतो. वेलीवर द्राक्षांचे घड लटकले होते. ते बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. डोके उंचावून तो द्राक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. द्राक्ष खूप उंचावर असतात. ती मिळवण्यासाठी पण व्यर्थ. तो द्राक्षांपर्यंत पोचू शकत नाही. अखेर तो दमतो. शेवटी तो प्रयत्न सोडून देतो आणि निघून जातो. जाताना कोल्हा म्हणतो, ही द्राक्ष आंबट आहे. असली आंबट द्राक्षे हवीत कुणाला? कथेचं तात्पर्य, खिलाडू वृत्तीने पराभव स्वीकारा. चिंटू आणि बोरवाला. चिंटू एक हुशार माकड असतो. एकदा त्याने
बोरवाल्या कोल्ह्याकडून बोरे विकत घेतली. त्या कोल्ह्याने त्याला वजनापेक्षा कमी बोरे दिली. हे चिंटूला लक्षात आलं. तो म्हणाला, तुम्ही मला कमी बोरे का दिलीत? बोरवाला लबाडीने म्हणाला, तुला न्यायला सोपे जावे म्हणून. चिंटूने पटकन काही पैसे त्याच्या हातावर टेकवले आणि तो जाऊ लागला. बोरवाल्याने पैसे मोजले, ते कमी होते. त्याने चिंटूला परत बोलावले आणि म्हणाला, तू मला कमी पैसे दिलेस. चिंटू चतुरपणे म्हणाला, अहो कोल्हे साहेब, ते तुम्हाला मोजायला सोपे. कथेचं तात्पर्य, व्यवहारात हजरजबाबी असावे. एक धाडसी कोल्हा. एका जंगलात गोमाया नावाचा कोल्हा राहत होता. तो 2 दिवसापासून उपाशी होता. त्याच्या पोटात कावळे ओरडत होते. अचानक त्याने मोठा आवाज ऐकला. शांत जंगलात तो आवाज भीतीदायक वाटत होता. गोमाया लगेच झाडामागे लपला. तो विचार करू लागला, कोणाचा आवाज असेल हा? सिंहाचा असेल का? त्याने एखाद्या प्राण्याला मारलं असेल आणि त्या प्राण्याच्या पोटातून आवाज येत असेल. तो थोडासा घाबरला. थोड्या वेळाने त्याला असे वाटले की तर्क लावण्यात काही अर्थ नाही. थोडे साहस गोळा करून आणि देवाचं नामस्मरण करू तो त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला. पुढे गेला आणि ते समोरचं दृश्य बघून तो हसायला लागला. तो आवाज कुठल्याही प्राण्याचा नसून एका ढोलचा होता. एका झाडाची फांदी त्यावर लटकत होती आणि हवेमुळे ती फांदी ढोलावरती आपटत होती. त्या ढोलच्या बाजूला गोमायाला एक पेटी दिसली, ज्यात चविष्ट अन्न होते. गोमाया पोटभर जेवला आणि आनंदी मनाने निघून गेला. कथेचं तात्पर्य, आयुष्यात कठीण परिस्थितींना सामोरे गेलात तर यश नक्कीच प्राप्त होते. कोल्हा आणि बकरी. एके दिवशी एक कोल्हा जंगलातून प्रवास करत होता. त्याला खूप तहान लागते आणि म्हणून तो पाणी शोधायला लागतो. त्याला थोड्या अंतरावर एक विहीर दिसते. तो त्या विहिरीत पाणी प्यायला वागतो, पण त्याचे दुर्भाग्य, तो त्या विहिरीत पडतो. ती विहीर खोल असल्यामुळे तो वर चढू शकत नाही. तितक्यात एक बकरी तिथे पाणी प्यायला येते. तिला विहिरीत तो कोल्हा दिसतो. काय रे कोल्हे दादा, ते विहिरीचे पाणी कसे आहे? बकरी कोल्ह्याला विचारते. कोल्हा म्हणतो, ताई, पाणी खूप गोड आहे, आत येऊन बघ की. ती बिचारी बकरी त्या लबाड कोल्ह्याचे ऐकून पाण्यात उतरते आणि अडकते. कोल्हा म्हणतो, मी तुझ्या पाठीवर चढतो आणि बाहेर पडतो, त्यानंतर मी तुला बाहेर खेचून घेईन. बकरी तयार होते. कोल्हा बकरीच्या मदतीने विहिरीच्या बाहेर येतो आणि पळून जातो. बकरी त्याला हाक मारते, पण कोल्हा तिथून पळून गेलेला असतो. कथेचं तात्पर्य, अतिघाई संकटात नेई. गरीब ससा. एका जंगलात एक छोटासा ससा राहायचा. तो स्वभावाने खूपच गरीब होता. तो एका छोट्याशा बिळात राहायचा. त्या बिळाचे तोंड अरुंद होते. एके दिवशी त्याने बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला पाहिले. घाबरून तो बिळाच्या बाहेर आलाच नाही. बिळाचे तोंड अरुंद असल्यामुळे कोल्ह्याला आत जाता येईना. दुसऱ्या दिवशी पुन्हा कोल्हा बिळाच्या बाहेर येऊन बसला. त्याला वाटले की ससा गवत खायला कधीतरी बाहेर येईलच, पण ससा काही बाहेर आलाच नाही. तिसऱ्या दिवशी त्याला एक रानमांजर बिळाच्या बाहेर दिसली. ससा घाबरला. त्याच्या लक्षात आले की आता आपले काय खरे नाही. कोल्हा आणि रानमांजर तर दोघी शत्रू, पण आज सोबत आहेत, म्हणजे नक्कीच गडबड आहे. थोड्या वेळातच ते रानमांजर ससाच्या बिळात शिरले. घाबरून ससा बाहेर पळाला.
तेवढ्यात कोल्ह्याने सशावर झडप घातली आणि त्याला ठार केले. कथेचं तात्पर्य, दोन शत्रूंची एकी झाली तर गरीब संकटात सापडतो.